तर भाजपची दुसरी यादी आता जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पुन्हा एकदा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। आज महायुतीची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस अजित पवार दिल्लीला जाणार आहेत। महायुतीच्या उमेदवारांची पुढील यादी आणि जागा वाटपासंदर्भात यामध्ये खलबत होण्याची शक्यता आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या यादीची अजूनही प्रतीक्षा आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता कुणाच्या पारड्यात उमेदवारी पडते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एकूणच महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा गेल्या काही दिवसांपासून अडलेला आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील काही नेते नाराज असल्याचं सुद्धा कळतंय। तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला किती जागा मिळतात ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अजित पवार गटाला केवळ 3 ते 4 जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती। त्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा या तिन्ही नेत्यांची दिल्लीवारी आज होते।